रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के कपात केली असून रेपो दर आता 5.25% झाला आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीतल्या 6 सदस्यांनी एकमतानं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला। जुलै-सप्टेंबर तिमाहीतल्या भक्कम आर्थिक कामगिरीनंतर रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.8% वरून 7.3% वाढवला आहे, असं मल्होत्रा यांनी सांगितलं। जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चिततेमध्ये लवचिक देशांतर्गत मागणीमुळे 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनानं 8.2% इतकी गेल्या 6 तिमाहीतली उच्चांकी वाढ नोंदवली आहे, असं त्यांनी सांगितलं। पुरवठ्याचा विचार केला तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांच्या तेजीमुळे वास्तविक सकल मूल्यवर्धन म्हणजेच GVA 8.1% वाढल्याचं ते म्हणाले। जीडीपी विकास दर वाढल्यानं चलन फुगवट्याच्या दरात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं। 2025-26साठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा अंदाज 2.6% वरून 2% कमी केला आहे। देशात परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली असून खासगी गुंतवणुकीतही तेजी जारी आहे। रब्बी आणि खरीप पिकांची पेरणी चांगली झाल्याचं ते म्हणाले। रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपात निर्णयाचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारातही दिसून आला।